मोठ्याने वाजला काय दगड? आता आपल्या घरावर पडला मोठ्याने, धाड वाजला. दोन वेळा वाजला, धाड धाड असा. काय बॅटरी आताच दगड मारलाय कोणतरी. हे खाली चल काय रात्री 3 वाजले आणि दगडी मारामारी ठेवले. यार आहे कोणतरी, लवकर काय करणार नाही. कोण नाही ना. 1 2 3 सहोली नावाचे एक छोटेसे शांत गाव. पण गेल्या काही दिवसांपासून या शांततेला कुणाची तरी वाईट नजर लागली होती. दररोज रात्री ठीक 12 वाजले की संपूर्ण गावात एक अनामिक शांतता पसरत असे आणि एकामागून एक विचित्र हालचाली सुरू होत असत. कुत्र्यांचे ओरडणे आणि सर्वात भयानक म्हणजे रात्री 1 ते 2 च्या दरम्यान लोकांच्या कौलारू किंवा पत्र्याच्या घरांवर अचानक होणारा तुफान दगडफेक. दगड नेमके कुठून येत होते या गूढ प्रकारामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. लहान मुले आणि वृद्ध भीतीने थरथरत असत. गावात नक्कीच कुणीतरी भूत किंवा करणी केली आहे अशा अफवांनी जोर धरला होता. पण गावातील काही सुशिक्षित आणि धाडसी तरुण मुलांनी भीती पुढे हतबल होण्याचे ठरवले. भूत किंवा करणी काही नसून हे कुणाचे तरी खोडसाळपण किंवा षड्यंत्र आहे. यामागचे सत्य शोधून काढण्यासाठी या तरुणांच्या टोळीने रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय घेतला. पहिल्या रात्री गल्लीबोळात लपून बसलेल्या या मुलांना रात्री 1 वाजता अचानक छतावर दगड पडल्याचा आवाज आला. ते धावत तिकडे गेले पण तिथे कुणीच नव्हते. सलग 2 रात्री त्यांच्या हाती काहीच लागले नाही. उलट भीती आणखी वाढली. तिसऱ्या रात्री एक नवीन युक्ती आखली. त्यांनी संपूर्ण गावाला वेढा घालेल अशा प्रकारे वेगवेगळ्या कोपऱ्यात स्वतःला लपवून ठेवले. रात्रीचा 1:15 वाजेचा सुमार होता. वातावरणात प्रचंड गढूळ शांतता होती. आणि पुढे काय होत आपण व्हिडिओमध्ये पाहू. आज पहिला दिवस तुमचा का? 3-4 दिवस झाले लगातार मारतायत. भाऊन आज आपल्याच घरावर दगड पडलाय जोरात, मोठा धाड वाजला धाड. त्यामुळे सगळ्यांना जमा केलंय आणि शोध जायला द्यायला आपल्या घराकडे दगड मारतोय. आम्ही नाही इथनं नाही वाटो, इथनं हां इथनं आहे की काय जातं. आम्ही लाईव्ह रात्रीच्या 1-1:30 वाजलाय चोराला शोधतो. किती दिवस झाले आमच्या घरांवर दगड टाकतात. इथं वाजलं काय आत्ता मगाशी? घरा वाजला आपल्या इथं असे मीटर धरावं बघा तर घेऊन तुम्ही कुठे झोपलेला? बाहेर झोपलो मी ह्याच्या लघवीला आलता बाहेर. लागलेलं कुठलं शिल्यापर झोपलो होतो आम्ही. होय काय? तुमच्या पत्र दगड पडला नाही तुला उठून गेलो होतो म्हणून आणि परत मी आलो तिथं. हा का? बघ मारून बघ जरा देखील. काय होतंय सोली गावात? हा ना, लगातार 4था दिवस आहे हा की प्रत्येकाच्या घरावर दगडी मारते रात्री जेवून कोणतरी. चोर तर असू शकत नाही इथं, कोणती चेष्टा तरी करताय नाही तर चोरी करण्याचा प्रयत्न तरी करताय.
भैया हाय वय भायाला उठवलाय आता. आ? काय आम्ही इथं थांबलो तर मग काय करू? तुझं बाजूला पाहून बॅटरी नाही ना काहीच नाही आमच्याकडे. थोडंच आहे नव्हतं. टेरेसवर होता होय तुम्ही? कुठे इथं इथं ना की जरा बसल्यावर का वाटत आहे. पक्षीला घराच्या हातीलाच लावलं. ते रानात मूळ झाड आहे. पहिलं मोकळं होत राहा. या बाई देव या बाई चला चला. आणि बरोबर दगड पडलं का नाही की गाडी येते. गाडी येते. गाडी येते बघितली होय तुम्ही? 3 दिवस झाले तीच चाललंय तर. हा, आता दोन वेळा दगड पडली का? 2 वेळा 4 व्हीलर. पण आम्ही मागे गेलो का नाही गाडी जाते. गाडी जाते पण अशी पण नाही बिना लाईटच जाते. हा का? गाडी हा 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 लाईट लावत नाही. लाईट लावत नाही. तुझ्या पत्र्यावर दगड पडला का नाही हा आवाज जोरात पडला दगड. गाडीचा हरण वाजत जो फुलं होतो नसतं तुझा फोन चालला नाही का आपला? हा. म्हणलं आता शांतता राखायची. हीच 2 घर बाकी होती पण दगड पडायला. मोबाईल बंद ठेवला आणि झोपलो निवांत. म्हणलं संध्याला पण झोप म्हणलं आता फक्त बघायचं म्हणलं कुठं पडत. झोपलो तो धाड वाजले एकदम आणि नुसतं उठलं लगेच संध्याला फोन लावला. लगेच बाहेर आला लो. मी बाहेर झोपायला. आणि गाडीचा आवाज आला का मग तुम्हाला? गाडीचा हरण वाजला की होय. गाडीचा हरण कंटिन्यू वाजली. कंटिन्यू वाजतोय हरण. दादा इकडे पण तिन्ही साईडला 3 जण जाऊया. 2 जण इकडे जाऊ, 2 जण इकडे जाऊ, आपण इकडे जाऊ. चल दाद्या. घरच्या आजूबाजूला नसणार ते आता जर लांब गेला असेल. घरा बाजूला राहत नाही. दादा कुठे नाही त्यांचं आहे. आपला नाही. कुत्र जवळच येऊ शकत नाही. सगळ्यांच्या हातात करायला. काय होतंय गावात अचानक सगळ्यांच्या घरावर दगडी. हे नको थांब नको. तिकडे कुठं मारतोय? अरे तिकडे नको मारू. तिकडे आपली घर आहेत आणि आम्ही मागच्या साईडने आलोय शोधायला. मागणं टिपते. त्या ह्यांची बॅटरी भारी आहे. ह्यांची मोठी ह्यांची इकडे रस्ता कुठं आहे? डेंजर सीन चालू आहे. आता नाही येणार ते. आता 1-2 तासांनी येतील. बरं झालं.
भुईमुग काढाय गेली. चोरांनी शाळू उपटून नेला. रानात पुढं डव पडले यार. घावलाच पाहिजे आता. ही तू बॅटरी ही घे ही घे. भावना अर्धी जण तिकडनं गेली रस्त्यावरनं तिकडनं, आणि आम्ही दोघं जण इकडनं रानातून चालू आहे. माझी चप्पल पण तिच्या यायला धावायला येत नाही. हायवे कुठे आहे बघा, रानात आलोय. कोयता माझा तयारच आहे हातात, बॅटरी कोयता. काय आलं? या इकडनं या चेअरमन. लेट्स गो इकडनं. मागं रानात ना. अरे पायाला चिखल झाला की लागा सगळा. चेअरमन चप्पल झाली आता 100 किलोची. दगड कोण मारते काय? कोण मारतंय दगड? तुम्हीच आहे. माझ्या मते भावांनो 20 पोरं तर शोधतायत की चोर नक्की कुठं आहे. दगडी मारून पोहतोय बघा. गावात सगळीकडं कालवा उठलाय. कुठं असेल काय माहिती. हा दादा या चोराला सुद्धा आलास. कसं वाटतंय तुला आज? अरे सकाळ झालं सकाळी. आता तुझं कसा पहिला दिवस आहे ना त्यामुळे. पहिला दिवस आहे गाईज, माझा पहिला दिवस आहे त्यामुळे तेवढी मला मजा येत नाही. उद्या चोर भेटल्यावर मजा येईल. उद्या दुसरा दिवस. लगातार 4 दिवस झाले दगडी पडताय रप्पा. सुट्टी दिनं झालंय ना की कुठली स्टाईल आहे ही चोरी करायची. ही त्यांना सांगून आलं पाहिजे लाईट बंद करा. वहिनीचं पण बघा बाबा. चल काय बॅटरी काय चोर आताच दगड मारला कोणतरी. हे खाली चल. काही आताच कोणते दगड मारला. आता त्याला शोधायला चालू इकडे त्या साईड. खाली कुत्र्यांचा आवाज येतो दादा. काही रात्री 3 वाजले आणि दगडी मारामारी चालू आहे.
कुठं गाडीला मारलं का रे दगड आता? टेरेसवर बघितलं का टेरेसवर यांच्या? त्या पण घरात घुसवते बॅटरी मारून, तिथं पण घुसायलाच पाहिजे. दादा इथं बघून इथं रे, इकडे इकडे ह्याच्यात बघा बॅटरी मारायचे. कुठनं हितनं ना? होय होय हितनं ना वाट वाटते की नाही गेले का त्या घराकडेच. उघडं आहे का दरवाजा? बघितलं पाहिजे. नाही पण बघितलं पाहिजे. ही वाटतं ते बघा जरा झाड पडलं नाही वाटत. वाट आहे पण ताजी पडली तरी आता. आमच्या गावात हेलो कोई है? दगडी टाकी कोणतरी वर. यार हाय कोणतरी आता, हाय कोणतरी, हाय कोणतरी, हाय 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 100%. घेरा 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 लवकर. ए हाय लवकर लवकर या, लवकर या लवकर या. अच्छाही दिसले का? हाय कोणतरी 100%. कोण आहे? याचं सावट पडलं का नक्की हाय कोणतरी? हे जाण कुठं आहे? पुढे ये की जरा. लेफ्ट साइड लेफ्ट साइड लेफ्ट साइड. ते ना पलीकडचे ना. हां हां हां. थांब थांब थांब. ए आता सर कोणतरी लवकर बाहेर आहे. आता सगळ्यांच्या कुराडीत लवकर ये, काय करणार नाही. ए अरे मागणं कुठं? शंकर घरी बसतोच का जाऊन आपलं? आम्ही पण काय बुट का कुठं हे इथं चप्पल आहे का? इथं बिना चप्पलीचा आलो. बघितलंस ना त्याच्यात? अरे हात दिसल्यासारखा झाला तिथे. कसा बॅटरीचा सावट पण असं काय? अरे बघू ना बघू. दगड घे रे, दगड घे हातात. दगड घ्या दगड घ्या दगड घ्या ना आता. ते हातात कुराड आहे. बघून बघून कुराड फुटव, कुराड फुटव. पुढं पुढं बघत जा रे. आज बघत जा, तू इकडे तिकडे कोपऱ्याला बघत जा. राईट साईडला कोण नाही ना? एक दोन तीस घुस नाही बे. चायला
सावट आहे. लेख यार काय नुसतं गावा पाहिजे देखत आणि काल पण असाच विषय झाला आहे की नाही सांग. संध्या तुलाच कुराड बसल आता माहित आहे का. अहो नाही हो, सावट बॅटरीचा पडला. विषय झाला आम्ही तिकडून येत होतो ना मग ह्यांच्या बरोबर गाडीवर पडला देखत. माहितीये का ऐका माझं तिथं आता दगड पडला आपलं आपण आता वरनं तिथनं चालत असतो लागा देखत म्हणजे काय इकडे खाली बघितलं का माग घराच्या इथं? कडं बघितलं ते आज जाऊन आलो आम्ही त्याच्या. तुझ्या डोक्यात सांगतील कोणतं. अरे ह्याने रपकन मारली की मागणं. फोन काय टाकणं पण झाले घरात म्हणून मी काय ते भांडलं. अरे सगळ्यांची फाटली. अहो, मागणं कोणी टाकला काय वार असं वाटलं जे आईला. डेंजर सीन केला बाबा. वाईट आहे म्हणलं आता घावलं तर लय मारायचं म्हणलं आता. हा अरे असं सावट वाटलं रे, त्या सावट वाटला तर. काम कशावर नाही सांगू का एक 8% बच्चू कोणतरी कार्यक्रम करतो सगळ्या गाठ्या उघडा गेले की आता सगळ्या अजून गच्चीवर आपण बघा एवढं बॉल गच्च्यावर गेलो गावून झालाय नंतर आपण काय वरण मागणं तुम्हाला दाखवू बॅटरी. गच्चीवर कोणतरी कार्यक्रम करतो. आम्ही चोर हो चोर आहे चोर. इथनं तर मग आम्हीच पळालो. पण जरा चेंज केली पाहिजे यायला सटकत्या. हा ना क्रॉक्स घातले पाहिजे यायला सटकायला घावला ना पेटी आहे ते. हा ना चोर आम्हाला भेटत नाही. चोर कुठे गेला आता समोर पळाला. अरे थांबवू काय ताकद येईल तेवढीच मजा आली की नाही तिथं घराची तर. अरे मला हात वाटला भावा तिथं. जेवढी टेरिस आहे ती नाही आपल्या भागाली सगळी टेरिस सोडा चेक केली. एक टेरिस सोडलं ना. तर आपण कुठं आलोय मेन रोडला आलो ना. ती खाली साईडनं आली ती. इकडे तर कोण नाही. उद्या भेटू चला. हा त्यांचा कोयता असू दे आता उद्यासाठी होईल. भाई लोक आजचं गस्त आमचं अनसक्सेसफुल ठरलेलं आहे. आम्हाला एक सुद्धा चोर भेटला नाही. आश्चर्याची गोष्ट आहे की प्रत्येकाच्या घरावर दगड पडत आहेत. नक्की मारतंय कोण. आता मी आलोय 5 वाजले सकाळचे तरी अजून एक पण सुद्धा भेटला नाही. तर घरी जातो झोपतो. चला आजच्या ब्लॉगमध्ये मजा आली असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जर उद्या चोर आले तर. काही लोक सकाळ झाले आणि आपल्या घरावर काल दगड पडलेला तोच मला बघायचा होता सकाळी उठून. हा बघा समोर माझा दगड आहे. सकाळी उठलोय आणि आपल्या पत्र्यावरती हा दगड भेटलाय.